सिया, सोनम, रुबी कोणी जोडीदाराला गडावरून ढकलून दिलं, तर कोणी ड्रम मध्ये पुरलं, तर कोणी बाथरूम मध्ये काढलं. आजकाल समाजात वावरणाऱ्या स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करण्याऐवजी त्याच्या मृत्यूचा सापळा रचण्यात जास्त व्यस्त असतात असं दिसून येतंय. अशीच आणखीन एक घटना तेलंगणातून समोर आली आहे, ज्यात नर्स असणाऱ्या पत्नीने आपल्या पतीला प्रियकराच्या मदतीने संपवलं आहे. मात्र तिचा पॅटर्न वेगळा आहे. सासूच्या संशयाने या सगळ्या मेंदू बधीर करणाऱ्या हत्याकांडाचं वास्तव समोर आलं आहे. काय आहे हा सगळा प्रकार, सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. खाडी देशात काम करणारा 35 वर्षीय रवी आता आपल्या मायदेशी राहायला जावं, पत्नीसोबत संसार करावा, आपणही सामान्य आयुष्य जगावं म्हणून तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यात आपल्या गावी आला होता. घरी परतत असताना त्याच्या डोळ्यांमध्ये सुखी संसाराची स्वप्न होती. कामानिमित्ताने आपल्या पत्नीपासून, आईपासून आपल्याला दूर राहावं लागलं याची खंत मनात घेऊन तो जगत होता. फॅमिली लाईफ आपल्याला जगता यावं या विचारात त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र हा निर्णय त्याच्या जीवावर बेतणार आहे हे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. रवी घरी आला तेव्हा त्याची पत्नी संध्या, जी नर्स म्हणून एका खासगी रुग्णालयात काम करते, तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. 32 वर्षीय संध्याला पती घरी आला त्याचा आनंद नव्हता. तिच्या वागण्या बोलण्यात त्याला बदल जाणवू लागला. मात्र बरेच दिवसांनी आपण घरी आलो आहोत, त्यामुळे तिला ऍडजस्ट व्हायला वेळ जाईल असा विचार करत त्यानेही दुर्लक्ष केलं. संध्याच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू होता. संध्या आणि अनिल या दोघांचे प्रेम प्रकरण रवीच्या पाठीमागे सुरू झालं होतं. रवीच्या येण्याने आता आपल्या प्रेमात अडथळा निर्माण होईल अशी भीती संध्या आणि अनिल या दोघांना वाटू लागली. त्याच दरम्यान देशभरात गाजलेलं सिया गोयल आणि केतन अग्रवाल हे प्रकरण ताजच होतं. संध्या आणि अनिल या दोघांनी मिळून एक प्लॅन आखला, रवीला कायमचं रस्त्यातून बाजूला करण्याचा. त्यांनी आपल्या ओळखीच्या एका 25 वर्षीय व्यंकट साई नावाच्या तरुणाला देखील आपल्यासोबत प्लॅन मध्ये सहभागी करून घेतलं. व्यंकट साई 30 जून रोजी रवीच्या घरी गेला. त्याने रवीला भरपूर दारू पाजली. नंतर तो रवीला छतावर घेऊन गेला. तिथून दारूच्या नशेत रवी खाली पडला असं भासवण्यासाठी त्याने रवीला ढकलून दिलं. परिसरात आरडाओरडा सुरू झाला. रवीला एका खासगी दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं. घराच्या छतावरून ढकलून देखील, दारूच्या नशेत असताना देखील रवी अजूनही जिवंतच आहे या गोष्टीचा आश्चर्य आणि सोबतच राग संध्याच्या मनात होता. तिने तिच्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून रवीचा गेम एंड करायचं असं ठरवलं. रवी ऍडमिट असलेल्या दवाखान्यात संध्याकाळी तिने त्याला सुरू असलेल्या सलाईनच्या बाटलीमध्ये टॉयलेट क्लीनर आणि झोपेचे इंजेक्शन दिलं. रवीची प्रकृती अचानक खालावली. रागाच्या भरात संध्याने त्याला बेडवरून खाली सुद्धा ढकलून दिलं. अर्थात शरीरात गेलेल्या विषारी द्रव्यांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. रवी घराचे छतावरून दारूच्या नशेत खाली पडला. खूप प्रयत्न केले मात्र वाचला नाही असा बनाव तिला रचायचा होता, मात्र त्यात ती अपयशी ठरली. रवीच्या 60 वर्षीय आईला आपल्या मुलाचा मृत्यू असा अचानक प्रकृती सुधारताना कसा झाला या गोष्टीवर संशय आला. त्यांनी पोलिसात तक्रार दिली. रवीचा शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. त्याच्या शरीरात गेलेला टॉयलेट क्लीनरमुळे आणि झोपेच्या इंजेक्शनच्या दुष्परिणामांमुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्याला बेडवरून खाली ढकलून देण्यात आल्याने शरीरावरचे आघात झाले, त्यामुळे त्याचा जागीच जीव गेला होता. हे सगळं घडताना रवीच्या आजूबाजूला संध्या होती. पोलिसांनी आता 32 वर्षीय संध्या, तिचा 35 वर्षीय अनिल नावाचा प्रियकर आणि 25 वर्षीय व्यंकट साई या तिघांनाही रवीच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पोलिसांनी 3rd डिग्री देताच तिघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. समाजात घडणाऱ्या या घटना मन विचलित करणाऱ्या नक्कीच आहेत, मात्र आपण सोशल मीडियावर पाहणाऱ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायला हवं. आपण सोशल मीडियावर एकतर अत्युच्च कोटींचं प्रेम, नाहीतर लग्नातून अंत अशा 2 टोकाच्या घटना पाहतो. सोशल मीडियामुळे आपल्या प्रेमाच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. प्रेम हे या पलीकडे देखील असू शकतं. प्रेम आणि लग्न आजही त्यागाचं, एकमेकांना द्यायच्या साथीचं आणि सुरक्षिततेचं प्रतीक असायला हवं, हे आपण विसरत चाललो आहोत. आपल्या मागच्या पिढीकडून आपल्याला आदर्श घेण्याची गरज आज समाज म्हणून निर्माण झाली आहे एवढंच वाटतं. बाकी अशा घडणाऱ्या घटनांवर एक व्यक्ती म्हणून तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.